नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वनरक्षक वनसेवक भरती 2024 नवीन अपडेट तर पहा विद्यार्थी मित्रांनो। येणाऱ्या काळामध्ये जे जवळपास 14,000 प्लस जागांसाठी वन विभागामध्ये भरती निघणार आहे आणि मेन म्हणजे यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवकाचे जे जवळपास 12,991 पद जे विद्यार्थी मित्रांनो मंजुरी करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, त्याचबरोबर जे वनसेवक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर वनसेवक भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे, काय काय अटी आणि शर्ती यामध्ये असू शकते, त्याचबरोबर लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, ग्राउंड किती यामध्ये असू शकतो, त्याचबरोबर हाईट वगैरे किती असू शकतो, तर याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार आहे। सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे वनसेवक भरतीमध्ये आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे यामध्ये, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर वनसेवक जे विद्यार्थी मित्रांनो हे शासनाकडून नवीन पद जे निर्माण करण्यास जे विद्यार्थी मित्रांनो येत आहे, ठीक आहे, आणि यासाठी हे जे वनसेवकचं जे पद आहे तर हे जे गट संवर्गात येते आणि गट संवर्गात जे विद्यार्थी मित्रांनो हे फक्त 10वी पासवरच मुलं फॉर्म भरू शकतात। 10वी पास साठी जे हे वनसेवकची जागा निघणार आहे, ठीक आहे। तर भरती जे विद्यार्थी मित्रांनो कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कधीपर्यंत वनसेवक वनरक्षकची हे भरती निघणार आहे, तर याबद्दलच आपण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। वन विभागात वनसेवकची जे हे मोठ्या प्रमाणात मोठ्या जागावर जे हे येणाऱ्या काळामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। आणि वनसेवक मध्ये काय काय अटी आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, वनसेवक मध्ये फक्त यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांनाच नियुक्ती देण्यात तरतूद करण्यात येईल आणि स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे, ठीक आहे। जसं आता आपण जर बघितलं जे असे वन क्षेत्र आहे, जसं चंद्रपूर वन क्षेत्र झालं, त्याचबरोबर जे अमरावती वन क्षेत्र झालं, नाशिक वन क्षेत्र झालं, ठीक आहे। म्हणजे तुम्ही ज्या भागातले असाल तर तिथल्याच भागातले मुलं त्या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे, दुसऱ्या भागातले त्या ठिकाणी मुलं फॉर्म भरू शकणार नाहीये, हे जे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट जे सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर स्थानिक जे विद्यार्थी मित्रांनो त्या जागा असेल, तुम्ही जर समजा अमरावती वन वृत्तामध्ये येत असाल तर अमरावतीतल्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, तिथल्याच वन वृत्तातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। म्हणजे दुसऱ्या वन वृत्तामध्ये तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही असं त्यांनी यामध्ये सांगितलं। तुम्ही बघू शकता की यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल आणि स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सदर पद गट ड मधील राहील व त्याची 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे, ठीक आहे। आणि वनसेवक जे पद आहे हे जे गट ड मध्ये येते तर यामध्ये शिक्षण 10वी पासच लागणार आहे, तर महाराष्ट्रातील मुलं मुली सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। त्याचबरोबर सदर पदाचे पदनाम जे हे वनसेवक असे राहणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल आणि तसेच उमेदवारांची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतले नसलेल्याबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। त्याचबरोबर कमाल वयोमर्यादा 12वी कमाल मर्यादा जे यामध्ये 12वी पास न ठेवलेस उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही, ठीक आहे। तर हे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। त्याचबरोबर आपण वनसेवक मध्ये पगारचा जर विचार केला तर तुम्हाला बा एका वनसेवकाची वेतन श्रेणी जे जवळपास 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आहे आणि मूळ वेतन जे हे जवळपास 15,000 पर्यंत राहणार आहे। त्याचबरोबर महागाई भत्ता 6,900 रुपये, घरभाडे भत्ता जवळपास 3,600 ते त्याचबरोबर स्थानिक पूरक भत्ता 90 रुपये, वाहतूक भत्ता 1,000 रुपये, कायम प्रवासी भत्ता 1,500 रुपये, ठीक आहे। तर एवढा या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी वन विभागातील वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाचे दृष्टीने वन विभाग क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तार निर्माण करण्यात येत आहे, ठीक आहे।
वनसेवकच्या जवळपास जे 12,991 पद आहे, ठीक आहे। त्याचबरोबर वनरक्षकच्या सुद्धा जवळपास जे 1684 जागा जे रिक्त आहे। तर येणाऱ्या काळात वनसेवक आणि वनरक्षकच्या जागा कधीपर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो निघू शकते, तर मी तुम्हाला आताच या ठिकाणी क्लिअर करून देतो, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर भरती कधी निघणार आहे। तर पहा, तुम्ही जर आता जर विद्यार्थी मित्रांनो बघितलं असेल की मागची जी वनरक्षकची भरती निघाली होती, तर ते जे विद्यार्थी मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच निघाली होती। आणि मी तुम्हाला अगोदरपासून सांगत होतो की वनरक्षकच्या जागा निघणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांनी सिरियसली घेतलं नव्हतं, आणि या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, आतापासून जर तुम्ही सिरियसली घेसाल तर नक्कीच जे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। नाहीतर मग तुम्ही जर या ठिकाणी सिरियसली नाही घेतलं, त्याचबरोबर तुम्ही टाइमपास केला सोशल मीडियामध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही। कारण की पहा कॉम्पिटिशन जे या ठिकाणी वाढलेली आहे। तर पहा आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तयारी चालू ठेवायची आहे। तर जागा कधीपर्यंत निघू शकते या, तर पहा आता जे समोर जे विधानसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका ह्या नोव्हेंबरमध्ये जे होणार आहे, ठीक आहे। आणि आचारसंहिता जे ऑक्टोबरला जे लागू शकते, ठीक आहे। आणि वनसेवकचे जे वनरक्षकची जी घोषणा हे जवळपास ऑक्टोबर महिन्यात जे विद्यार्थी मित्रांनो होऊ शकते। आचारसंहिता लागायच्या अगोदरच याची जे घोषणा होऊ शकते की वनरक्षकमध्ये वनसेवकच्या जागा या ठिकाणी निघणार, अशी जी घोषणा होऊ शकते। कारण की ही भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे 2024च्या विधानसभेच्या निवडणुका, ठीक आहे। तर तुम्ही बघितलं असेल की भरपूर डिपार्टमेंटमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सरकार भरती काढत आहे, कारण की त्यांना सुद्धा ते दाखवा लागत असते की आम्ही एवढ्या जागा काढल्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी, ठीक आहे। तर नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आहे, तर आतापासून तुम्ही तयारी चालू ठेवा, ठीक आहे। तर येणाऱ्या काळामध्ये जे वनसेवक आणि वनरक्षकच्या ज्या ह्या जागा निघणार आहे, ठीक आहे। आणि मागच्या वर्षीमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी चांगली तयारी केली नव्हती, तर त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो आतापासून तयारी चालू ठेवा तुम्ही, ठीक आहे। फक्त 10वी पासच लागते वनसेवकमध्ये शिक्षण, ठीक आहे। आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे, आणि हे जे गड्ड संवर्गात येते 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। आता यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे का, भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होते। तर लेखी परीक्षा अजूनही ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी म्हणजे काही या ठिकाणी कन्फर्म झालं नाही, ज्या दिवशी जाहिरात येणार आहे त्यावेळेसच जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यामध्ये कळणार आहे की लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्हाला सांगतो लेखी परीक्षा जरी असली तर त्यामध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारू शकते, पहा एक तर जे विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञानावर प्रश्न विचारू शकते, ठीक आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीवर प्रश्न विचारू शकते, तिसरी गोष्ट यामध्ये मराठी व्याकरणावर प्रश्न विचारू शकते, आणि चौथं गणित किंवा इंग्रजी ह्या विषयापैकी एक विषय जे विचारू शकते। तर तुम्ही जे 3 विषयावरचा आतापासून तयारी तुम्ही चालू ठेवा, सामान्य ज्ञान झालं, मराठी व्याकरण झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी, तर हे 3 विषय तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा, ठीक आहे। येणाऱ्या काळामध्ये जर समजा पॅटर्न जर आला तर या 3 पैकी ज्या असणार आहे 3 पैकी 3 असू शकते, ठीक आहे। फक्त इंग्रजी ग्रामर किंवा गणित या ठिकाणी सांगता येत की येणार आहे की नाही येणार आहे, ठीक आहे। तर तिन्ही याचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा, आणि यामध्ये जे सर्वात अगोदर जे लेखी परीक्षा होण्याची शक्यता ज्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आहे, आणि नंतर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते। जसं वनरक्षकमध्ये तुम्ही बघितलं असेल की सर्वात अगोदर लेखी परीक्षा होते, त्यानंतर ग्राउंड होते, तर अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस यामध्ये असण्याची शक्यता। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हाईट सुद्धा खूप कमी लागणार आहे, ठीक आहे। तर ज्यांची सुद्धा हाईट कमी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे सुवर्ण संधी असणार आहे। तर हाईट कमी जे या ठिकाणी असू शकते, आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला ग्राउंड किती असू शकते, एक तर 5 किलोमीटर रनिंग असू शकते किंवा 1600 मीटर रनिंग सुद्धा असू शकते पुरुष उमेदवारांसाठी, ठीक आहे। किंवा महिला उमेदवारांसाठी 800 मीटर किंवा 3 किलोमीटर रनिंग सुद्धा असू शकते महिला उमेदवारांसाठी। तर आतापासून तयारीमध्ये चालू ठेवा तुम्ही, आतापासून ग्राउंड सुद्धा चालू ठेवा, आणि वनरक्षकची सुद्धा तयारी चालू ठेवा, वनसेवकची सुद्धा तयारी चालू ठेवा, ठीक आहे। वनरक्षक वनसेवकचा पॅटर्न एकच जे विद्यार्थी मित्रांनो असू शकते, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी आतापासून अभ्यास करणार आहे, जे पण विद्यार्थी आतापासून सिरियसली घेणार आहे, तर नक्कीच त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे आपण जर बघितलं, ठीक आहे, तर सर्वात अगोदर यामध्ये लेखी परीक्षा होण्याची जास्त चान्सेस आहे। तर तयारी तुम्ही या ठिकाणी जबरदस्त आतापासून चालू ठेवा, ठीक आहे। आणि अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो काही याबद्दल काही अपडेट नाही आला, ज्या दिवशी जाहिरात येणार आहे तर त्या दिवशी आपण संपूर्ण स्पष्टपणे तुम्हाला माहिती सांगणार आहे। यामध्ये उंची किती लागते, छाती किती लागते, ग्राउंडला या ठिकाणी किती मार्क्स असणार आहे, ग्राउंड किती असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, ज्या दिवशी जाहिरात येणार आहे त्या दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजणार आहे, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला वनसेवक वनरक्षक भरतीबद्दल देत राहणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।